विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यातील शिवीगाळ प्रकरणावरून विधिमंडळात बराच गदारोळ झाला होता। त्यानंतर दानवेंवर 5 दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। पण दानवेंच्या दिलगिरीनंतर निलंबनाचा कालावधी 5 वरून 3 दिवस करण्यात आला होता। पण आता दानवेंच्या दिलगिरी पत्रावर घुमजाव केल्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलेलं आहे। दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे। मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो। त्यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांऐवजी 3 दिवस करण्यात यावा। अशा प्रकारचं वक्तव्य जर अंबादास दानवे करत असतील तर ते दुर्दैवी आहे। विधिमंडळ अधिवेशनात अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती। काँग्रेस नेते राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता। त्यावरून लाड आणि दानवे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ केली होती आणि त्यानंतर सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले होते। प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दानवेंना 5 दिवसांसाठी अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं होतं। विशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल। सबब त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे। दानवेंवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर विरोधकांनी बहिष्कार अस्त्र उपसलं होतं। तर इकडे उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी माफी मागत सत्ताधारी मंडळींच्या आरोपाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला होता। अंबादासजींबद्दल आक्षेप काय सांगा, का निलंबन केले सांगा जरा। मी नव्हतो सभागृहात, बरोबर आहे। त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो, कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच। उद्धव ठाकरेंनी माफी मागितल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी एक पाऊल मागे घेतलं। दरम्यान विरोधी पक्षनेते दानवेंनी लेखी माफी मागितल्यानंतर निलंबनाचा कालावधी कमी केल्याचं उपसभापतींनी जाहीर केलं। सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या दिनांक 3 जुलै 2024 रोजीच्या पत्रांमुळे सभागृहाप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यांनी केलेली दिलगिरी विचारात घेता त्यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांऐवजी 3 दिवस करण्यात यावा असा ठराव ही विधान परिषद करत आहे। मी आता सभागृहापुढे ठराव मतास टाकते। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे। होयचे एकमत आहे। ठराव संमत झाला। शिवीगाळ प्रकरणी लेखी माफी मागितली नसल्याचा दावा अंबादास दानवेंनी केला। खरं तर दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्याच्या निर्णयाला 24 तासही उलटले नाही, तोच दानवेंनी हा दावा केला। तुम्ही दिलगिरी व्यक्त केली, एक पत्र लिहिलं? नाही, मी नाही दिलगिरी व्यक्त केली होते, पण पत्रामध्ये असं म्हटले नाही, असं नाही। मी दिलगिरी व्यक्त करतो, पण तुमच्या पक्षप्रमुखांनी देखील याबाबत माफी मागितली, तीच दिलगिरी। अंबादास दानवेंच्या या दाव्यामुळे वादाची ठिणगी पडली। सत्ताधारी आमदारांनी पुन्हा एकदा दानवेंवर बोचरी टीका केली। अंबादास दानवे यांनी लेखी पत्र देऊन दिलगिरी सभापतींकडे व्यक्त केलेले जे पत्र आम्ही पाहिलं, आमच्या बैठकीत चर्चा झाली, उपमुख्यमंत्र्यांनाही उपसभापतींनी दाखवलं। आणि जर अशा प्रकारचे लेखी स्वरूपात दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आता आम्ही निलंबन सभागृहानं मागे घेतल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य जर अंबादास दानवे करत असतील तर ते दुर्दैवी आहे। सुंभ जळाला तरी पीळ कायम। हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा। शिवीगाळ प्रकरणावरून बरंच काही रंगलं होतं। उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चांगलीच कोंडी झाली होती, पण उद्धव ठाकरेंनी माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। पण आता दानवेंच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।